जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. एप्रिल लोकास पत्र याचा 9वा अध्याय 23 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. ख्रिस्ताच्या स्वार्पणाचे अनन्यत्व. ह्याप्रमाणे स्वर्गातील गोष्टींचे नमुने असणे शुद्ध होणे आवश्यक होते. प्रत्यक्ष स्वर्गीय गोष्टी तर पाहू, ह्याहून चांगल्या यज्ञांनी शुद्ध होणे आवश्यक होते. खऱ्या गोष्टींचे प्रतिरूप म्हणजे हातांनी केलेले पवित्र स्थान ह्यात ख्रिस्त गेला नाही, तर आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला. आणि असा प्रमुख याजक प्रतिवर्षी स्वतःचे नसलेले रक्त घेऊन परमपवित्र स्थानात जातो, तसे त्याला वारंवार स्वतःचे अर्पण करावयाचे नव्हते. तसे केले असते तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते. पण आता तो एकदाच युगाच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी प्रगट झाला आहे. ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे, त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पीला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पाप संबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल. वाचलेले वचन देवबाप आशीर्वादित करू. आपण प्रार्थना. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. प्रिय प्रभू येशू, आजचा हा दिवस आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. आमच्या सर्व पापांच्या प्रदांची तू आम्हाला क्षमा कर. आजचा हा दिवस तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहोत. सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर. पित्या परमेश्वर, आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र कर. हे देवा, आज ही सकाळची समय तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. आमचं जीवन तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. पित्या परमेश्वरा, या सकाळच्या समय आम्ही प्रत्येक जण तुला समर्पित होत आहोत. हे देवा, तू आमचा तारणार आहे, तू आमचा जीवन देणारा प्रभू आहे. हे देवा, या सकाळच्या समय आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू कर. आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर. हो पित्या परमेश्वरा, सर्व संजीवनाच्या सभा, तरुणांच्या सभा, आध्यात्मिक सभा, या सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. पित्या परमेश्वरा, आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. हे देवापा, सर्व पाप, खाण्याड्या गोष्टी यापासून तू आम्हाला दूर ठेव. आज होणारे सर्व कामकाज तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू, तू आमच्या संगती काल, आज युगानुयुग आहेस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभू, आजचा दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडला, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. आमचा देश, आमचं राज्य, सर्व राष्ट्र, या सर्वांना तू आशीर्वादित कर. तुझ्या वचनात वाढव, तुझ्या पवित्रतेत वाढव, तुझ्या सामर्थ्यात वाढव. आणि प्रिय प्रभू, आज आमच्या जीवनामध्ये एक नवीन संजीवन उतरवू. आम्हाला प्रार्थनेमध्ये तू वाढव, तुझ्या सामर्थ्यात वाढव, तुझ्या वचनामध्ये वाढव. आणि प्रिय प्रभू, तुझं आरोग्य आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरून दे. हो पित्या परमेश्वर, आमच्यावर आलेले सर्व शाप तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आम्हा प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू भर, तुझं गौरव दे. आजचा हा दिवस तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, म्हणत आहे.